बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आजही दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्मा दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी केली जाते। हा दिवस आठवतो म्हणजे 1 जून 1986 चा। महाराष्ट्राचे नेते माननीय शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात दाखल झाले आणि सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी सत्याग्रह सुरू केला। त्या काळात महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात प्रवेश बंदी होती, तरीही शरद पवारांचा सत्याग्रह यशस्वी झाला। परिणामी प्रशासनाने त्यांना अटक केली। ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण सीमा भागात पसरली। लोक रस्त्यावर उतरले, निदर्शने सुरू झाली। बेळगाव शहर हरताळाच्या चक्रात अडकले। परिस्थिती स्फोटक झाली आणि शांतमय आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला। या गोळीबारात 9 निष्पाप मराठी भाषिकांना हुतात्मा व्हावे लागले। अनेक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले। आज या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी हिंडलगा येथील स्मारकावर पुष्पचक्र व पुष्प अर्पण करून अभिवादन केले। हुतात्म्यांच्या स्मृतीला उजाळा देत 2 मिनिटे मौन पाळण्यात आले। त्यांना कृतज्ञतेचे वंदनही करण्यात आले। त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कर्नाटकाने लागलेली कन्नड सक्ती दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी कोल्हापूरला सीमा परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याचं नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं असं SMJCच्या अध्यक्षतेखाली ठरलं आणि त्याप्रमाणे 1 जूनला शरद पवार साहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलं। त्यांच्यावर लाठीमार झाला। अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनामध्ये पसरली आणि त्याचा तीव्रतेने उद्रेक झाला। ह्या उद्रेकाच्या वेळेला कर्नाटक पोलिसांनी बिनशूट गोळीबार करून याच हिंडलगाच्या ठिकाणी पहिल्या दिवशी 3 हुतात्मे झाले। 6 जूनला बेळगुंदीला 3 हुतात्मे झाले। मधल्या काळामध्ये आजही सीमा भागातील मराठी भाषिकांचा एकच निर्धार आहे, सीमा प्रश्नाची सोडवणूक आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा मान राखणे। व्हॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।